गाडी हा चालवत होता. हे जे नाही झालेत माझे झालेत. माझ्या मागे पनवती खूप आहे ना. किती शेळी आहेत? हा? अरे वा 70 शेळी आहेत. अरे पाट्या आली. मारायला आली. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. राहुल इन द हाऊस. राहुलकडे काल रात्री स्टे केला. रात्र खूप झाली होती तर राहुल बोलला की भाई जाऊ नको, इथे स्टे कर. मग आज सकाळ झाली. काय आज मग? आज पण तेच डॉक्युमेंटच काम आहे आपलं. आणि आता आपल्याला जायचंय. आता लाईट गेली आहे. माझा कालचा व्लॉग अजून अपलोड नाही केला. मी काल रात्री व्लॉग शेड्यूल करून ठेवतो. ह्या गावात नेटवर्क नाही तर आम्हाला दुसऱ्या गावात जायला लागतं नेटवर्क साठी. मग तिथे जाऊन आम्ही व्लॉग अपलोड करतो. म्हणून माझा व्लॉग ना थोडा उशिरा येईल. 10चा टायमिंग असायचा, 11-12 असा वाजतील. पण काय नाही, थोडा दिवस ऍडजस्ट करा. गावी तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो ना. तर प्लीज समजून घ्या. इथं बकरी आहे. मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगा आहे तो. हा. अरे भाई मला ते शिकव ना, दूध काढतात ना ते बकरीचं, ते शिकव ना. हा चालेल चालेल, शिकवतो तुला. अजून इथं लिंबू बघा. लिंबू पण मस्त मस्त आहेत. छान आहे ना. हा. राहुल बोलला की आमच्याकडे अजून एक झाड आहे, रामफल. हे ना कच्चच आहे ते. पिकलेलं नाही. नाही पिकलं, आणखी नाही पिकलं, ते कच्चं आहे. हे पण आहे. हे पण नाही पिकलं. ते पण कच्चच आहे. कच्च आहे. ही बकरी, हिला आहे का दूध आहे का हिला? पितो तो सकाळीच. हा. सकाळी सुटल्याच्या नंतर पिऊन टाकतो तो सगळं दूध. तिथं ते बछडा, तिथं बछडा. म्हैस कुठे आहे? आहे ना, ते तर पुढेच आहे. पुढे ते बैल नाही का त्याच्या साईडलाच थांबले. आता आम्ही चाललोय राहुलला अजून मी सरपंचच्या घरी, कारण तिथे जाऊन रहिवाशी दाखला घ्यायचाय. मग राहुल दूध घेऊन आलाय. याच्याने काय आहे, म्हणजे दूधचं काय आहे? खवा म्हणतो खवा. हा खवा म्हणतो बर्फी. हा, इथे द्यायचं. मी फर्स्ट टाइम ही प्रोसेस बघतोय गावी. याच्याकडे दूध होता, दूध याने दिलंय खवा बनवायला. तर हे सगळं प्रोसेस आहे. किती लिटर दूधने किती किलो खवा बनतो? 5 लिटर दूधने 1 किलो खवा बनतो. हा. 5 लिटर म्हशीचं 4. हा. आता हे काय खवाच बनवतायत? किती वेळात बनतं? 15-20 मिनिटं. अरे वा, 15-20 मिनिटात बनतंय. फर्स्ट टाइम ही प्रोसेस बघतोय मी. आम्ही दूध इथंच ठेवतो, काका बनवून ठेवतील, आम्ही जाऊन येतो तिथून. बघा सगळ्यांची लाईन लागतीये. सगळे येतात त्यांच्याकडे दूध देतात, अजून खवा बनवून सेल करतायत. लहान लहान पोरं शाळेत जातात. आम्हाला जे डॉक्युमेंट घ्यायचे होते सरपंच कडून ते घेतले, रहिवाशी दाखला. आता राहुल गेलाय तिथे भट्टीमध्ये. काय झालं? ते मिठाई वगैरे बनवून द्यायचं. हा, तो खवा तसा बनवणार आहे तसा. बनलंय. किती लिटर दूध दिलं होतं तो? 5 लिटर. 5 लिटर मध्ये एवढा खवा बनतोय. आमचं जेवण करून झालंय. मी तेच कपडे घातलेत, माझे कपडे मावशीकडे ठेवलेत. आंघोळ बिंगोळ केली. तिथं शाळा आहे, तिथं सर स्पीच देत आहेत. अजून राहुल हे म्हैसीला घेऊन कुठे चाललेत? म्हैशीला घेऊन आम्ही शेतात चाललोय. ती दुसरी कुठे आहे? शेतामध्येच आहे. हा, शेतामध्येच आहे. मला भीती वाटतेय माराय बिरायची शेंग बिंग. हा, ओळखते. एक म्हैस ते बाबा घेऊन गेलेत, अजून एक म्हैस आम्ही घेऊन चाललोय. आम्ही याच्या पप्पाकडे देऊन आम्ही निघणार आहेत वाशीला. सगळे डॉक्युमेंट्स तिथे आहेत मावशीच्या घरी. मग ते डॉक्युमेंट्स घेऊन आम्हाला तिथे सायबर मध्ये जायचंय. बघू ते डॉक्युमेंट घेऊन कुठे जायचंय? परत आपण सायबर कॅफे जायचं आपल्याला. हा, कशी प्रोसेस ती बघायची, करून टाकायची. बघितलं, खूप धावपळ आहे. म्हणजे जर ना माझे डॉक्युमेंट्स क्लिअर असते ना,
काही झंझट नसती, एकदम आरामात एकदम मक्खन सारखं सगळं काम झालं असतं. पण डॉक्युमेंट्स अर्धेवटे म्हणून खूप त्रास होतोय. आम्ही म्हैस देऊन आलोय घरी. राहुल वरती चढलाय. हे घे. काय काढतोय पण? ठीक आहे शेळ्यांना खाण्यासाठी. हा, तिला भूक लागली आहे करतीये. इथून इथे गेलाय. ती ओरडत बसते, तिला भूक लागली आहे. थांब तुला देतो. पडलो. खावा आता जेवढं खायचंय. हा ना. इथलं सगळं काम झालंय. आता जाऊया वाशीला. तिथून मावशीकडनं डॉक्युमेंट्स घेऊन सायबर मध्ये जाऊया. तर मी आता मावशीकडे आलोय. खूप वेळ लागला, म्हणजे खूप वेळ काय सांगू. राहुलचं पण बाहेर काम होतं, म्हणून यायला आम्हाला खूप म्हणजे खूप उशीर झाला. त्याचं पण काय तर डॉक्युमेंटेशनचं काम होतं. आणि गाईज प्लीज सॉरी, म्हणजे म्हणजे खूप सॉरी, कारण व्लॉग ना खूप 10चा टायमिंग असायचा व्लॉग अपलोड व्हायचा. आता खूपच उशीर होतोय. कालचा व्लॉग तर 6 वाजले, म्हणजे रात्री 6 वाजता अपलोड झाला, कारण नेटवर्कचा खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे. मीच इरिटेट झालोय माहिती का. तर प्लीज थोडे दिवस, म्हणजे थोडे दिवस समजून घ्या मला. आणि हा व्लॉग किती वाजता अपलोड होईल काय माहिती, मला काहीच आयडिया नाही, कारण इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तर आता इथून आम्हाला कळमला जायचंय. मावशीकडे आता डॉक्युमेंट घेऊया, कळमला जाऊया. आता 5:30 वाजले, आम्हाला जायलाच उशीर होईल. 6:30-7 वाजतील. तर चाय पितो. आम्ही ना सकाळी जेवलेत, अजून काहीच दोघांनी खाल्लं पिल्लं नाही, काहीच नाही. म्हणजे आमचं स्ट्रगल बघतात किती धावपळमध्ये आम्ही जेवायचंच विसरलोय. आता आलोय, चाय पिऊया, अजून फटाफट निघूया. तर आम्ही रेडी झालोय. मावशीने हे स्वेटर दिलंय घालायला, बोलली की घालून जा, थंडी आहे. आपण निघूया. 6 वाजलेत, आधीच उशीर झालाय. कानाची पट्टी द्यायची का? कानाची पट्टी द्याय. कानाची वाटते. हे झालं मग कानाला. चला येऊ मावशी. हा ये. चला चला, आपले MBBS साहेब. चला निघू, उशीर झालाय बघा, रात्र व्हायला आली आहे. साईड साईड. अरे ट्रॅफिक जाम, मुंबईपेक्षा जास्त ट्रॅफिक इथे. कसे बाबा, हो. किती शेळी आहेत? या का? हा, 70 आहे का लहान मोठी? अरे वा, 70 शेळी आहे. चला चला, भारी आहेत यार, मस्त छोटीवाले किती दिसते? भारी वाल. ए चल, येते का? ते बघ, ते पिल्लू बघ. थोडी थोडी थंडी चालू झाली आहे इथे ना गावी. खूप म्हणजे खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप. 5-5:30 पासूनच थंडी चालू होती. मुंबईला ना एवढी थंडीच नाहीये भाई, माहितीये का. मुंबईला काहीच थंडी नाही. आता कळमचं भाई ते सायबर कॅफे चालू असेल का? हा असतं ना. किती पर्यंत असेल? 10 वाजेपर्यंत असतं चालू. 10 पर्यंत. 10 पर्यंत. थंडी वाजतीये. बरं झालं मावशीने जॅकेट दिला घालायला, अजून ते कानाची पट्टी पण दिली आहे. खूप धावपळ आहे, खूप धावपळ आहे. असं झालंय, व्लॉग बनवू, व्लॉग एडिट करू, डॉक्युमेंटचा बघू, काय करू, म्हणजे काय हो. ए भाई मारेल. आहे पाट्या आली. ए मारायला आली. गेले पळून ते. वाचलो नाही तर हॉस्पिटल मध्ये असतो. तर आम्ही आता कळमला पोहोचलोय. पाठी सायबर कॅफे, राहुल बसलाय. तर ते डॉक्युमेंटचं डिस्कशन चाललंय. येता येतं काय माहिती हे काय झालंय, डोळा लाल झालाय, म्हणजे काय कळत नाही काय लागलंय. म्हणजे गाडी चालवताना कचरा, किडे हे ना खूप म्हणजे डोळ्यात जात होते. मी असं मास्क पण लावला होता, पण काय माहिती काय झालंय डोळ्याला. बघा पूर्ण लाल झालाय, काय कळत नाही. ते बोलतात ना, आपला मेघ गेली नाही दुसरी पार्टी उभा राहते, तेच माझ्यासोबत होत आहे. आता बघू काय होतंय काय नाही.
माझे डोळे बघ कसे झालेत. अरे तुझे सोड, माझे बघ कसे झाले. गाडी हा चालवत होता, याला माझे डोळे पहिला- त्याचे लाल झालेत. हे जे नाही झालेत माझे झालेत. माझ्या मागे पनवती खूप आहे ना. तेवढं तर आहे, तुझ्या मागे पुरवठीच आहे सगळी. किती वेळ लागेल काय? चालू आहे ना सरांचं काम चालू आहे. तेच आता वेट करतोय. मला ना खूप इरिटेट होत याच्याने. गाडी चालवताना किडे वगैरे जातात ना, तर मी काय केलं वाटतंय, काढून ना असं खाजवलं, म्हणून मला असं वाटतं की ते लाल झालं, असं सुजलंय. ते सायबर कॅफेवाले दादा पण बोलतायत की कव्हरिंग लेटर लागणार आहे, अजून 1-2 डॉक्युमेंट लागणार आहेत, ते कंपल्सरी आहेत, ते नसलं तर काहीच नाही होऊ शकत. आता बघतोय राहुल पण खूप ट्राय करतोय, तो पण त्याचं काहीतरी डॉक्युमेंटचं काम करतोय. आम्ही एवढे थकलोत, सकाळपासून काय खाल्लं पिल्लं नाही, खूप म्हणजे खूप थकलोय. अजून एवढं फ्रस्ट्रेट झालो ना बाई, काय सांगू. एवढी धावपळ काय समजत नाही काय करू. आता आपण घरी जाऊया, आधीच खूप उशीर झालाय. मी तर मावशीकडे जाणार नाही. राहुल बोलला की माझ्याकडे स्टे कर. रात्री जायला पण होणार नाही, कारण भाई चांगले रस्ते पण नाहीत तिथे. आम्हाला सकाळी इथंच यायचंय कळमला. मग तो बोलला की माझ्या इथं स्टे कर, आपण घरी जाऊया, काय ना काय विचार करूया, काय ना काय उपाय काढूया. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.